नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये शर्वरी आता करणार आहे ती खूप मोठी कमाल. आणि शर्वरी आता जयला कशा प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि जयसुद्धा आता शर्वरीच्या कुटुंबाला कसा सपोर्ट करतो. आणि आपल्या वडिलांना सपोर्ट करणाऱ्या जयवर आता शर्वरी कशी प्रेमात पडते, दोघे कसे रोमॅन्टिक होतात आणि पुढे पुढे आता तेजस्वीला जय हा कसा अपोज करतो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात प्रेक्षकांनो. त्या अगोदर जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या मालिकेची प्रत्येक अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मंडळींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आता इकडे जय हा साईटवर येऊन इकडे आता शरूची भेट घेतो. आणि शर्वरीला बघताच आता जय शर्वरीला विचित्र प्रश्न विचारू लागतो. पावसाला सुरुवात झाली आणि तू इथे साईटवर काम का करतेस? आणि शर्वरीच्या बोलण्यातल्या चुका काढू लागतो. शर्वरी म्हणते बस झाला आता, पण तू इथे काय करतोयस? जय म्हणतो माझं या बाजूला एक काम होतं, ते काम झालं आणि मला असं वाटलं की चला साईटवरती जावा आणि बघावं. तर इकडे आता शर्वरी म्हणते की नाही नाही, मला वाटतंय ना तू असा इकडे काही येणार नाही. नक्की तुझं काहीतरी महत्त्वाचं काम असेल, सांग बरं काय काम होतं? पुन्हा जय अडखळतो. आता जयकडे बघत डोळे किलकिले करत हुशार शर्वरी म्हणते की मला माहिती आहे तू खूप हुशार आहेस. मी काम करते की नाही का मी इथून कल्टी मारली हे बघायला तू इथे आलास, बरोबर ना? आता शर्वरी म्हणते की बरोबर आहे, तुला ना कामावरून मला काढून टाकण्याचं निमित्तच हवं आहे. आणि मी एक पॉईंट विचारायला आले होते, तर बाकीच्या लोकांचा राग तू माझ्यावर काढलायस, बरोबर ना? शर्वरी म्हणते सत्य आहे बरं का, कारण पाऊस पण थांबला. जय म्हणतो अजिबात नाही, तू न विचारता माझ्या ऑफिसमध्ये आतमध्ये आली होतीस. आणि जय म्हणतो की तू नॉक न करताच आतमध्ये आली होती. दरवाजा बंद असताना असं कोणी आतमध्ये येत असतं का? तेव्हा आता शर्वरी म्हणते सर, तुम्ही संस्काराचे क्लास वगैरे सुरू केले का? मी तुमच्याकडे क्लास लावील बरं का. तर जय म्हणतो लावच. प्रेक्षकांनो, दोघेही आता ऐकायला तयार नसतात. दोघेही एकमेकांच्या चुका शोधत पॉईंट पकडत असतात. शर्वरी ही काही कमी नसते. आणि इकडे आता शर्वरी म्हणते मी MDची रोज क्वीन आहे 3 वर्ष सलग. तर जय म्हणतो की होती आता नाही आहे. शर्वरी म्हणते हे बघ, तुला लोकांशी नीट बोलायचा क्लास लावायला पाहिजे. आणि दोघांचे बोलणे चालू असताना तेवढ्यात मॅनेजर तिथे येत म्हणतो की सर, आजचं काम झालंय बरं का आणि पाऊससुद्धा थांबलाय, मग मी निघतो. तर आता जय म्हणतो की इट्स ओके. आणि तेवढ्यातच ताबडतोब शर्वरी तिच्या बाईककडे येते. जयसुद्धा शर्वरी पाठीमागे येतो आणि म्हणतो तू स्कूटीवर जाणार आहे का? बघ, कधी पण पाऊस पडू शकतो बरं का, आणि जर पाऊस पडला तू स्कूटीवरून गेली तर तू आजारी पडशील आणि उद्या मग तू कामावर येणार नाही, सुट्टी मागायला मोकळी. शर्वरी म्हणते की तशीसुद्धा मला तू सुट्टी देणार आहे का मी आजारी पडले तरी? मग कशाला बडबडतोयस? जय म्हणतो त्यापेक्षा ना चल मी तुला माझ्या 4 व्हीलरमध्ये सोडतो. शर्वरी म्हणते अरे तुझी गाडी 2-2 सेंटीमीटरने चालते, पण माझी बाईक ना बुंगाट चालते. तर आता जय म्हणतो तुला ॲटिट्यूड दाखवायचा तर मग तू तुझ्या बाईकवरच जा. तर आता शर्वरी ऐकायला तयार नसते. शर्वरी म्हणते की चल बेबो. आणि शर्वरी आता स्कूटीची किक मारते, पण गाडी काही चालू होत नाही. बॅटरी स्टार्ट करते तरीसुद्धा चालू होत नाही आहे. आणि तेवढ्यात जय कारमध्ये बसतो आणि तिची मजा बघू लागतो. जय म्हणतो की एक पाऊस झाला आणि तुझी बेबो बंद पडली वाटतं. आणि तेवढ्यात आता शर्वरी मॅनेजरला हाक मारते आणि म्हणते इथे कुठे गॅरेज भेटेल का? तो माणूस म्हणतो तुम्ही बाहेर कुठे जाऊ नका, अहो इथे ना तुम्ही बाहेर पडलात तर काहीच भेटणार नाही तुम्हाला जाण्याला. आणि मॅनेजर जयकडे येत म्हणतो सर तुम्ही मॅडमला ड्रॉप करताल का? जय म्हणतो या एवढ्या मार्केटच्या गर्दीत माझी गाडी फक्त 1-1 सेंटीमीटरने पुढे जाते. मॅडमला हेलिकॉप्टरच्या स्पीडने जायची सवय आहे. आणि जातील मग त्या उडत. तर शर्वरी लगेचच कारमध्ये येऊन बसते आणि पटकन आता शर्वरी गाडीत येऊन बसता सीट बेल्ट लावते. तर आता जय म्हणतो की चल उतर बाहेर, तुला ना गाडीत बसायला कोणी सांगितलं? आणि लगेच आता शर्वरी हुशारीने जयकडे बघते आणि लगेच आता शर्वरी म्हणते सर अहो तुम्ही मला इथे साईटवर पाठवलं आणि इथली सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे ना, आणि आता मी एकटी आहे, पाऊस वगैरे पुन्हा सुरू झाला तर मग मी कशी जाणार? आणि लगेच आता शर्वरी म्हणते प्लीज सर मला हेल्प करा ना. एका सेकंदात शर्वरीने जयला पगळवलेलं असतं. ताबडतोब गुपचूप तिची कार चालू करून आता जय पुढे जाऊ लागतो. आणि आता मुसळधार पावसाला सुरुवात होते. दोघेही कारमधून जात असताना अचानक आता शर्वरी म्हणते की ये गाडी थांबव. पटकन जय गाडीचा अर्जंट ब्रेक दाबतो. लगेच आता जय म्हणतो काय झालं? शर्वरी म्हणते की मला ना जाम भूक लागली, मी कामाच्या नादात ना काहीच खाल्लेलं नाही आहे.
जय म्हणतो इथे पावसात तुला कुठे रेस्टॉरंट असेल आता. तेव्हा आता शर्वरी म्हणते रेस्टॉरंट नाही, अशा पावसात वडापावची गाडी पाहिजे, कळतंय का तुला. आणि कारमधून उतरत आता शर्वरी वडापावच्या गाडीवाल्याकडून 2 वडापाव घेते. आणि आता जय वडापाव खायला तयार नसतो तर तिथेच हातगाडीवरती आता जयकडे बघत खुनशी नजरेने शर्वरी आता वडापाव खाऊ लागते. तेवढ्यात आता समोर काही मुलं फुटबॉल खेळत असतात तर त्यांचा बॉल आता शर्वरीकडे जातो. तर आता ते मुलं म्हणतात दीदी जरा बॉलला किक मार ना. तर लगेच आता शर्वरी किक मारते. तर लगेच बॉल इकडे तिकडे न जाता तिथेच उभा राहतो. तर मुली हसू लागतात. तर शर्वरी त्यांच्याकडे बघत म्हणते की शर्वरीला जमणार नाही, असं काहीच नाही. आणि जोराने शर्वरी बॉलला किक मारते. शर्वरी म्हणते थांब, मी वडापाव संपून खेळायलाच येते. तर जय म्हणतो आपल्याला जायचं आहे. आणि शर्वरी त्याच्याकडे बघत म्हणते काय रे तुझी सतत किटकिट किटकिट. तेवढ्यात आता जय गाडीतून खाली उतरत शर्वरीकडे येतो आणि म्हणतो की तुला माहिती आहे का, आज आपल्या हातून सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट गेलं आणि मी ही कंपनी उभी करण्यासाठी ना किती कष्ट केले ते माझ्या मनाला माहिती आहे. जय म्हणतो एक कॉन्ट्रॅक्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कळलं का. आणि तेवढ्यात त्यांचं बोलणं चालू असतानाच पुन्हा आता त्या मुलांकडून तो बॉल आता जयच्या समोर पडतो. तर तो मुलगा म्हणतो अंकल जरा बॉलला किक मारा ना. ते ऐकून शर्वरी मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते की अंकल, तरी मला वाटलंच तो मुलगा तुम्हाला अंकल का म्हटला. तर आता जयला राग येतो आणि त्याचा कोट काढून शर्वरीच्या अंगावर फेकत जोराने जय आता त्या बॉलला किक मारतो आणि भर पावसात फुटबॉल खेळायला जातो. तर शर्वरी ते सगळं बघते आणि रोमॅन्टिक होते. आणि त्यानंतर आता रोमॅन्टिक होऊन शर्वरीसुद्धा आता फुटबॉल खेळायला त्या टीममध्ये सहभागी होते. जय आणि शर्वरी दोघेही आता फुटबॉल खेळू लागतात. तर शर्वरी आता प्रेमाने जयकडे बघते. दोघेही भर पावसात ओलेचिंब झालेले असतात आणि फुटबॉल खेळत असतात. तर तेवढ्यात दोघेही समोरासमोर येऊन बॉल खेळायच्या नादात शर्वरीचा तोल जातो. तर पटकन पडत असणाऱ्या शर्वरीला जय आपल्या हाताने पकडतो आणि दोघेही आता एकमेकांकडे प्रेमाच्या नजरेने एकटक बघू लागतात. आणि जयने शर्वरीचा हात पकडलेला असतो. प्रेमाने शर्वरीकडे बघत जय हसतो. तर शर्वरी प्रेमाच्या नजरेने एकटक जयकडे बघते. आणि त्यानंतर आता जय बॉलला किक मारतो. तर तो बॉल शर्वरीच्या डोक्याला लागतो. तर पटकन जय आता शर्वरी समोर येतो आणि डोक्याला हात लावणार. एवढ्यात आता जय पुन्हा पाठीमागे फिरतो. आणि त्यानंतर आता जय हा एकदम एक्सपर्ट असा फुटबॉल खेळतो ते बघून शर्वरी इम्प्रेस होते. आणि त्यानंतर जय पुन्हा वडापावच्या गाडीसमोर येतो. तर आता इम्प्रेस होत शर्वरी म्हणते की कसं वाटलं चिखलात फुटबॉल खेळून, कधी कधी एशीतून बाहेर यावं आणि फुटबॉल चिखलात खेळावा, खरंच तुला आनंद झाला आणि मजा वाटली ना. तर जय मनातल्या मनात हसतो. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की कंपनी काम याच्या पलीकडे सुद्धा एक लाईफ असते आणि ती लाईफ एन्जॉय करायला ना खूप मज्जा येते. आणि त्यानंतर शेजारीच आता शर्वरीने 2 वडापाव मागितलेले असतात. शर्वरी आता पाठमोरी होते. तर त्यातील 1 वडापाव जय खाऊ लागतो. तर शर्वरी तिरप्या डोळ्याने बघत म्हणते टेस्टी आहे ना. तर जय गालातल्या गालात हसतो. इकडे आता तेजू घरी आता जय येण्याची वाटच बघत असते. तेजू काळजीत पडते आणि म्हणते हा जय कसा आला नाही. तेवढ्यात तेजू फोन करू लागते. तर दरवाजाची बेल येते आणि बेल वाजवता क्षणी आता जय आतमध्ये येतो. जयचे सगळे कपडे ओलेचिंब आणि चिखलात भरलेले असतात. जयचा तो अवतार बघून आता तेजू आणि तिची आई आश्चर्यकारक नजरेने आता जयकडे बघतात. आणि जयकडे बघत तेजू म्हणते कुठे पडलास की काय झालं काय. तर लगेच आता जय म्हणतो काही नाही. आणि जयला ते प्रेमाचे क्षण फुटबॉल खेळताना आपण काय केलं ते सगळं आठवतात. आणि तेजूकडे बघत जय म्हणतो मी नंतर सांगतो आणि अगोदर मी आवरतो, असे म्हणत जय त्याच्या बेडरूममध्ये जातो. आणि इकडे आता शर्वरीसुद्धा घरी आलेली असते. तर घरी आता सगळे डबे वगैरे तयार झाल्यानंतर आशावरी म्हणते की आई मी डबे पोच करून येते बरं का. तर शर्वरी म्हणते चल मी तुला ड्रॉप करते. अशावरी शर्वरी तिथून निघून जातात. आणि इकडे आता जयसुद्धा त्याच्या आवरून खाली येतो आणि तेजूला सांगतो की मी सगळ्या मीटिंग्स अटेंड केल्या होत्या तरीसुद्धा लास्ट स्टेजला कॉन्ट्रॅक्ट का कॅन्सल झालं काय माहिती. तेजू म्हणते असू दे रे, जग हे असंच असतं. आणि इकडे आता नाश्ता करत असताना आता जय हा तेजूबरोबर बोलत असतो. तर तेजू म्हणते की मी ना देवी आईचं दर्शन घेऊन येते. जय म्हणतो चल ना मी तुला ड्रॉप करतो. तेजू म्हणते कशाला,
अरे तू तुझ्या कामावरती कॉन्सन्ट्रेट कर, मी जाईल. आणि इकडे शर्वरी आणि आसावरी दोघीही देवी आईच्या मंदिरात येतात. देवी आईसमोर हात जोडत आता शर्वरी म्हणते की थँक्यू देवी आई, तू आम्हाला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलं आणि वाचवलंस. आणि शर्वरी म्हणते की ताईला वाचवण्यासाठी तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या पाठीशी राहू दे देवी आई. आणि हात जोडून आसावरी म्हणते की शरू, खरंच आज आपण वाचलोय ते फक्त देवी आईमुळेच. आणि इकडे आता दोघीही देवी आईची प्रार्थना करून मागे वळता क्षणी त्याच वेळेस तेजू आता देवी आईच्या मंदिरात येते आणि शर्वरी तेजूला बघताच डचकते. आसावरी देखील डचकते. तर तेवढ्यात तेजूचं लक्ष दोघींकडे जाते. आता तेजू ही गुरुजींना हाक मारत प्रसादाचे ताट गुरुजींकडे देते. तेजू आता गुरुजींकडे देताच इकडे शर्वरी आसावरी तेथून जाऊ लागतात. तेजू म्हणते, गुरुजी अहो, काही मुली ना माझ्या मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात, त्यांच्यावरती कृपादृष्टी सदैव असू दे माझ्या मुलांवर. आणि त्यांनी त्या मुलींनी काही करू नये म्हणून देवी आईकडे साकडं घाला बरं का. आणि मोठ्याने तेजू म्हणते की शेवटी मुलंच ती माणसं आहेत आणि ती चुकतातच. आणि तेजू म्हणते की आपण खड्ड्यात उडी मारतोय याची माझ्या मुलांना जाणीव होऊ दे. आणि लोक स्वार्थासाठी आपला वापर करून घेतात हे माझ्या मुलांच्या लक्षात येऊ दे, असे मोठ्याने तेजू गुरुजींना सांगते. शर्वरी आसावरी दोघीही ते ऐकतात. आणि तेजू आता देवी आईला हात जोडता शर्वरी म्हणते, काकी अहो उगाच कशाला असं बोलता, त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. आणि शर्वरी म्हणते की मी आणि तुमच्या मुलांनी फक्त त्यांना मदत केली, शेवटी आपणच समजून घ्यायला हवं. तेजू मात्र काहीही बोलत नसते आणि तेजू आता शर्वरीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. प्रेक्षकांनो, पण इकडे जय हा एका अर्थाने शर्वरीच्या प्रेमात पडलेला असतो आणि शर्वरीने सुद्धा रोमॅन्टिक होत जयला बाहेरचं एन्जॉयमेंट करणारं लाईफ दाखवलेलं असतं आणि जयला शर्वरी आता हळूहळू आवडायला लागलेली असते.